गुड मॉर्निंग. तर आज सकाळ सकाळी स्ट्रॉबेरी खाऊन मी दिवसाची सुरुवात केली. आवरलं वगैरे आणि मी मस्त पनीर आणि राईस खात होते. जेवण वगैरे केलं आणि चिमू आणि भैयाची इथं मस्त चालू होती. भैया चिमूला ट्रेनिंग देत होता. मी आवरला वगैरे आणि मी चालले होते खाली पार्किंगला, कारण भैया मला स्टॉपला सोडवायला येणार होता. तर मी चालले होते आज जुन्नरला. माझी मामी येणार होती, सो मी मामीचा वेट करत होते. नंतर मामी आली आणि आम्हाला बस भेटली, पण बस पण नारायणगावपर्यंत होती. नंतर नारायणगावच्या स्टॉपला उतरलो आणि लगेच आम्हाला जुन्नरची मिनी बस भेटली. जुन्नरमध्ये गेलो आणि जिजूंना कॉल केला, तर जिजू ऑलरेडी येऊन आमचा वेट करत होते. त्यानंतर आम्ही गेलो होतो फिश मार्केटला. ॲक्च्युली खूप डेज झालं फिश खाल्ले नव्हते आणि माझ्या मामीला पण फिश खायचे होते, सो फिश मार्केटला गेलो. तिथे थोडेसे फिश वगैरे घेतले आणि आम्ही चाललो होतो माझ्या सिस्टरच्या घरी. आणि ट्रॅव्हलिंग करून करून ना माझा खूप जास्त बेकार अवतार होतो. नंतर आम्ही पोचलो होतो सिस्टरच्या घरी आणि त्यानंतर मी गेले होते त्यांच्या शेतामध्ये आणि खूप छान अशी फुलं लावली होती यार त्यांनी. ॲक्च्युली याला काय बोलतात मला माहीत नाही आहे, मे बी शेवंती असं बोलतात त्या फुलांना. नंतर माझ्या सिस्टरच्या घरी आली होती दिंडी, सो दिंडीचा नाश्ता वगैरे त्यांचं चहापाणी वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी चुलीवरती फिश बनवले होते. मला चुलीवरचं जेवण खूप जास्त आवडतं. भाकरी असो किंवा भाजी असो, भयंकर जास्त आवडतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगला आम्हाला निघायचं होतं खेडला, बट आम्ही चाललो होतो माझ्या छोट्या आत्याच्या घरी, कारण माझी आत्या पण तिथेच राहते. सो माझी मम्मी, माझी सिस्टर आणि माझी मामी असे आम्ही सगळे मिळून माझ्या आत्याला भेटण्यासाठी गेलो होतो. सो मला आत्या बोलली की जाताना थोडंसं भाजीला घेऊन जा. त्यामुळे माझ्या आत्याची मुलगी मला वालाच्या शेंगा तोडून देत होती, सो तिला पण हेल्प केली. थोड्याशा वालाच्या शेंगा तोडल्या. मला याचं नाव माहीत नाही आहे, बट खूप छान होता.